नमस्कार. आऊचा खाऊ या यूट्यूब चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. उन्हाळ्याचे दिवस आहेत. नुसती पोळी भाजी खायला नको वाटतं. कोरड्या चटण्या पण फारशा ह्या दिवसात नको वाटतात. आता उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला आंबट, गोड, तिखट असं चटपटीत चमचमीत काहीतरी पानात असलं तर पोळी भाजी खायला पण आवडते. नेहमीचे सॉस जे आपण विकत आणतो त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह घातलेले असतात किंवा त्याची चव सगळ्यांनाच आवडते असं नाही. तर म्हणून मी तुमच्यासाठी एक असा पारंपरिक पदार्थ आज दाखवणार आहे जो की आंबट, गोड, तिखट चवीचाही आहे. त्यात कुठलेही प्रिझर्वेटिव्ह घातलेले नाहीयेत. असा चिंचेचा सॉस किंवा चिंच गुळाचं तिखट. चला तर मग रेसिपी बघूयात. चला आता रेसिपीला सुरुवात करूयात. मी एका बाउलमध्ये वाटीभर चिंचेचा कोळ घेतलेला आहे. हा चिंचेचा कोळ मी फ्रीजमध्ये तयार करून ठेवत असते. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. पण जर तुमच्याकडे असं रेडीमेड चिंचेचा कोळ नसेल तर साधारणपणे अर्धी वाटी चिंच गरम पाण्यात भिजत घालायची आणि त्याच्याबरोबर 2 खजूर पण घालायचे बिया काढून आणि 2 ते 3 तास भिजल्यानंतर ते छान कोळून घ्यायचं आणि त्याचा चिंचेचा कोळ काढायचा. तर हा मी जो काढून ठेवलेला चिंचेचा कोळ आहे तो एक मोठी वाटी घेतलेला आहे. आता ह्यामध्ये मी घालणार आहे चवीप्रमाणे गूळ. हा कोळ तयार करताना पण मी गूळ घातलेलाच आहे. पण बऱ्याचदा काय होतं, चिंच खूपच आंबट असते आणि मग हा चटणी किंवा हा सॉस अति आंबट लागतं. तर तुमच्या घरात कितपत आंबट खाण्याची आवड आहे त्यानुसार तुम्ही ठरवा. पण माझ्या दृष्टीने ह्यात अजून गूळ हवाय म्हणून मी ह्यात अजून 2 चमचे एवढा गूळ घालणार आहे. आता इकडे एकीकडे मी गॅसवर छोटं आपलं जे फोडणीचं कढलं असतं की नाही ते तापत ठेवते. तोपर्यंत ह्यामध्ये घालणार आहे मीठ. चवीनुसार मीठ असं जरी म्हणलं तरी हा 1 चमचा जो आहे टीस्पून तेवढं मीठ लागणार आहे. 2 चमचे मोठे 2 चमचे म्हणजे टेबल स्पून एवढं दाण्याचं कूट घालणार आहे. आता हा जो सॉस आहे आता ही जी स्टेज आहे की ह्याला फोडणी बिडणी काही नाहीये. दाण्याचं कूट घातलेलं आहे, मीठ आणि गूळ घातलेला आहे. तर हे तुम्ही एवढं उपवासाला सुद्धा खाऊ शकता. याला घरगुती चिंचेचा सॉस असं आपण म्हणू शकतो. तर आता मी ह्यात घालणार आहे बारीक चिरलेला 1 कांदा. उपवासाला हवा असेल तर कांदा घालायचा नाही आणि फोडणी पण घालायची नाही. नुसतंच त्यामध्ये तिखट, मीठ, गूळ आणि चिंच असा तो उपवासाचा. आणि आता हा मी बिन उपवासाचा दाखवते. अजून मी ह्यात तिखट घातलेलं नाहीये बरं का. आता ह्याला सुद्धा जरा छान अशी भरपूर तेलाची फोडणी दिली ना की हा पदार्थ खूप छान लागतो. चांगलं 2 टेबलस्पून एवढं तेल मी गरम करत ठेवते. आमच्या आईची ही फार आवडती रेसिपी होती बरं का. की आता पूर्वीच्या बायका तुम्हाला माहिती जरा भाजी बिजी कमी असली आपल्याला तरी चालतंय, मग असं काहीतरी चटपटीत करून खायचं. उन्हाळ्यात तर आमची आई असं मोठ्या पातेल्यातच ही चटणी करून ठेवायची. कांदा न घालता ही चटणी 8 दिवस पण फ्रीजच्या बाहेर टिकते. कांदा न घालता का मी म्हणलं तर कांदा आपण कच्चा घातलाय त्यामुळं त्याला दुसऱ्या दिवशी वास येऊ शकतो. पण कांदा न घालता करून ठेवली आणि ऐन वेळेस समजा कांदा घेतला नाही घेतला तरी चालू शकतो. आता तेल व्यवस्थित तापून द्यायचंय. गूळ घातलेला आपण ह्यात आहे त्यामुळे जरा हलवून घ्यायचं म्हणजे घातलेला गूळ व्यवस्थित विरघळेल त्यामध्ये. मी ज्या रेसिपीज तुम्हाला दाखवते त्या जर आवडत असतील
तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारी दिलेला बेल आयकॉन दाबा आणि नोटिफिकेशन ऑल म्हणा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचेल. हे पाहता तेल तापलंय. आता मी काय करणार, गॅस बंद करणार बरं का, नाही तर फोडणी करपेल. यामध्ये मी घातली मोहरी, जिरे, चांगला मोठा चमचा भरून हिंग घालायचा आहे, हळद घालायची आहे. आणि आता ह्या चिंचेचं जे कोळ आहे ना, त्यावर मी 2 चमचे तिखट घालते. हे जरा चवीला जास्ती तिखट करायचं बरं का, म्हणजे छान लागतं. आणि हे तिखट कालवण्यापूर्वी त्याच्यावर ही आपण फोडणी ओतायची, म्हणजे तडका छान बसतो त्याला, तर्री पण वर येते. आणि ही जी चटणी आहे चिंच गुळाची चटणी म्हणतो आम्ही ह्याला, तर छान मस्त चवीची होती. असा मस्त खमंग वास याचा सुटलेला आहे. त्या तिखटावरच फोडणी घातल्यामुळं ह्याची टेस्ट खूप छान लागते. गरम गरम पोळी किंवा गरम गरम भाकरी ह्याच्याबरोबर ही चटणी आपण सर्व करू शकतो. अगदी शिळ्या भाकरी बरोबर सुद्धा ही चटणी खूप छान लागते बरं का. अशी ही चटपटीत चमचमीत चिंच गुळाची चटणी करून बघा आणि कमेंट आणि लाईक करायला विसरू नका. हे पाहिजे की मस्त ही चटणी, ह्यात दुसरं काही घालायला लागत नाही.